नमस्कार मित्रांनो, नशीबवान ही मालिका आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. एक एक पत्ते हळूहळू उघडू लागले आहेत. रुद्रप्रताप घोरपडे यांना आता गिरिजा म्हणजे नक्की कोण आहे हे सत्य कळालेलं असतं. गिरिजा लोखंडे नाही, तर आता आपण ज्या घरात आहोत त्याच घराची, त्याच वाड्याची मालकीण आहे. आणि आत्तापर्यंत नागेश्वर घोरपडे ज्या संपत्तीवर आपला हक्क दाखवत होते त्यांची मालकीण म्हणजे देवकी त्याही जिवंत असतात. आणि म्हणूनच नागेश्वर आता या दोघांनाही मारायचं ठरवतो. आता ज्या ठिकाणी गिरिजा आणि देवकी काकू थांबलेले असतात त्या ठिकाणी आता नागेश्वर साहेब येतात आणि त्या दोघींच्याही सह्या घेत आता त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. आता सह्या करून झाल्यानंतर नागेश्वर घोरपडे यांचं काम होताच ते संपूर्ण घराला आग लावतात आणि तिथून स्वतः पळ काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्याच वेळी गिरिजा त्यांचा पाय पकडते आणि त्यांना आडवं पाडते. आता नागेश्वर घोरपडे यांच्या हातून सही केलेली कागदपत्र पुढे निसटून जातात. ते सतत ते पकडण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु गिरिजा काही त्यांचा पाय सोडत नसते. आणि या क्षणाला गिरिजाला तिच्या भूतकाळाची आठवण होते, कारण गिरिजाला सतत जे जाणवायचं की आपल्या हातात कोणाचा तरी घोंगरू आला होता, तर ती व्यक्ती नागेश्वर घोरपडे आहे आणि आपणच या घराच्या मालकीण आहोत, आपणच देवकी यांच्या छकुली आहोत हे गिरिजालाही कळालेलं असतं. आणि आता गिरिजा नागेश्वर घोरपडे यांना चांगलाच धडा शिकवते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रुद्रप्रताप त्या ठिकाणी आलेला असतो. आता आबासाहेबांना अगोदर तो बाहेर काढतो आणि त्यानंतर देवकी काकूंना बाहेर काढतो. आता देवकी आणि सगळीच जण गिरिजाला हाका मारू लागतात, रुद्रप्रतापला हाका मारू लागतात. कसं बसं रुद्रप्रतापने आता गिरिजालाही सोडवलेलं असतं. रुद्रप्रताप आणि गिरिजा बाहेर येतात. तिथे जमलेली सर्वच जण आता घराची आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु आगीने भडका घेतलेला असतो. तर आता गिरिजा नागेश्वर घोरपडे यांच्या समोर येते आणि म्हणू लागते, नागेश्वर साहेब, आत्तापर्यंत ज्याच्यासाठी तुम्ही इतका आटापिटा केला ना आणि आमची सही घेतली ना, ती कागदपत्र आतमध्येच आहेत. आता थोड्या वेळात जळून खाकही होतील. आता मात्र नागेश्वर घोरपडे संपत्तीच्या आहारी आणि पैशाच्या हव्यासापोटी त्या एवढ्या मोठ्या आगीमध्ये उडी घेतात आणि आता ते कागदपत्र वाचवण्याचा प्रयत्न करतात. नागेश्वर घोरपडे यांच्या हाती ती कागदपत्र लागतात, परंतु ज्यावेळी ते बाहेर पडायला येतात त्यावेळी मात्र आई तुळजाभवानीचं रूप त्यांच्या समोर येतं आणि नागेश्वर घोरपडे तिथेच पडतात. आता नागेश्वर घोरपडे पूर्णपणे घाबरून गेलेले असतात आणि त्याचवेळी आई तुळजाभवानीचं रौद्ररूप नागेश्वर घोरपडे यांच्यावर वार करतं. आता गिरिजा आणि नागेश्वर घोरपडे यांच्या युद्धाचा शेवट कशा प्रकारे होईल, नागेश्वर घोरपडे यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळेल का आणि गिरिजाला तिचा हक्क मिळेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.